बघा आपण कुठं आपला वडापावचा हे टाकलं स्टॉल आणलंय ते इथं आणलंय चौकात म्हणजे कसं माहिती आहे का, इकडून एक रस्ता येतो समोर शाळेकडून, हा एक रस्ता येतो, तिकडून पण असा रस्ता येतो आडवा, इकडून पण असा रस्ता येतो, तिकडून पण असा रस्ता येतो. असा बघून चौक आपण केलाय आणि तिथं आपण हे स्वच्छ करून घ्यायलोय सगळं. मला मदतीला सर्वच आलेत. इकडं तुमची वहिनी, गावातल्या लोकांनी केला आहे हो कालवा वगैरे. काही लोक आहेत अजून पण म्हणजे असं कशाला, इथं ग्रामपंचायतची जागा आहे तिथं करतोय आम्ही, कोणाच्या जागेत नाही ना काय नाही. हा वडापाव भजे ये की तू ये की खायला. मग काही लोक कसे करतात की तुम्ही इथं काय कशाला करताय ना, असं तसं, लोकांची बसायची जागा आहे. जणू की आपण कोणता दारूचा अड्डा टाकलाय किंवा कोणता काही जुगार फिगारीचा केलाय का, काहीच नाही. आपण एक करतोय काय नाश्त्यासाठीचं, आणि ते पण आपण काही दिवसभर इथंच नाही थांबणार आहे, सकाळ संध्याकाळ 2 टाईम. आणि आम्ही आधी लावला होता इकडं, मग आम्हीच विचार केला इकडं असा हा कट्टा आहे म्हणजे लोक बसू शकतात इथं. मग विचार केला आपण एवढं चिटकून लावल्यावर मग ते कसे बसणार. मग तोच गाडा आम्ही तिकडं ती स्वच्छता करायला चालू केलं आहे. तो इथून काढणार, इकडं शिफ्ट करणार आम्ही या बाजूला, आणि इकडं म्हणजे लोक बसू पण शकतात. आपण पण काही थोड्याफार खुर्च्या आणायच्या म्हणजे खुर्च्यावरती त्या कट्टाडावरती बसून खाऊ शकतात. खूप जण म्हणतात चांगलं करायला, तुझं पण म्हणजे एकदम चांगलं करायला, प्रत्येकजण जो पण बघतोय म्हणतोय खूप चांगलं करायला. पण काय आहेत थोडेफार की ते अडथळा आणत होते, कशाला काय इथं तिथं असं तसं चालू होतं त्यांचं. पण मी गेलतो बाजार आणायला, हिला म्हटलं होतं एवढं हे स्वच्छ करीत, मग मी आलो की आपण हे सगळं व्यवस्थित लावू. हिला कोण तर बोलला काय की काय इथं लोक खूप बसतात सकाळी आणि संध्याकाळी. मग ते लोक बसलेले बघून ती लाजून पळून आली. म्हणलं लाजायचं कशासाठी, आपण काम करून खायला कसले लाज, कष्ट करतोय आपण, असं काही कोणाची चोरी नाही किंवा कोणाचं हे नाही करणार आहे. इथून आपण कोणाच्या खिशातून बळजबरीने नाही काढणार आहे किंवा एखाद्याला आपण बळजबरीने या आमच्या इथलं घ्या असं पण नाही म्हणणार आहे. ज्याला आवडेल ते येतील, ज्याला नाही तर नाही. आता रात्री आम्ही घरी बनवून पण बघितलं, टेस्ट वगैरे साठी बनवलेला मसाला वगैरे सगळं टाकून एकदम फॅन्टास्टिक वडापाव झालेला. थोडीसं मोठे बनवणार आहे आम्ही, म्हणजे कसं आपलं नवीन आहे, मदतीला सगळे पोरं आलेत आमची भावाची वगैरे बारकी. कुठं चालली तू कीर्ती, ये परत. कोणी मागवलंय वस्तू का तुझ्या आणाय चालली, दुसऱ्यानं मागवलंय का. चला आम्ही इकडं शिफ्ट करू गाडा, चला बघत राहा तुम्ही आम्ही कसं हे करतो सेटअप. उद्घाटन अजून नाही झालं रे पिल्या. कसं मग पॉईंट बरं वाटतंय का. सगळ्यांनी सांगा. सगळा बाजार आणलाय आपण. आता वाजल्यात 11:30 सकाळच्या. मग आत्ताची वेळ सकाळच्या चहा वगैरेची तर निघून पण गेली आहे. मग त्यामुळं एक 3-4 वाजता सर्व सामानमध्ये आणणार आहे आणि आपलं वडे भजे बनवायला तयार करणार आहे. ते पण जसं ऑर्डर येईल तसं आज आम्ही कमीच ठेवणार, म्हणजे शिल्लक पण राहिलं तरी पोरं खातील या कारणानं. म्हणजे जास्त नाहीच बनवणार आम्ही, जास्त वाटव. जय शेवाला. काय नाव द्यायचं आहे ग त्रिशा आपल्या सेंटरला, त्रिशा वडापाव सेंटर, वडापाव सेंटर. कसा लोम कळायला. आमचा अजून एक प्लॅन चालू आहे, पाठीमागून उघडच आणलं होतं, तर आता असं वाटतंय आपण सामान वगैरे मध्येच ठेवून कुलूप लावून पण जाऊ शकतो. तर पत्रा वगैरे बसवावा की काय असं विचार चालू आहे. आपल्याकडं हा एक पत्रा फक्त स्क्रूच मारून घ्यायच्यात. बघू तसं काय वाटलं की मग बनवू. लोक खोड्या करू नये एवढंच फक्त आमचं मन चालू आहे, म्हणजे कोणी ढकलून वगैरे देऊ नये. पूजा कुलूप लाव, चल पूजा, चला उतरा, मध्ये बसू नका रे, उतरा चला. इथं कशाला आत्ताच आणायचं. उद्या काय करतो, 100 रुपयाचं औषध आणतो फवारायचं, आणि मग कोणाचं तर फवारा आहे इथं खूप जणाकडं. 1-2 जण बोलले पण आम्ही देतो फवारून म्हणून, आणि इथं आपलं फवारून घ्यायचं असं प्लॅन चालू आहे. मेन म्हणजे वडापावचा सेंटर आता तुलाच चालवायचं आहे, आणि लाजायचं फिजायचं तसला एक शब्द बिलकुल वापरायचा नाही. रोहन उतर की, दरवाजा बंद करते, तुला दिसतंय का. बंद करते, मोबाईल बंद करतो का, व्हिडिओ चालू आहे. लाव. किती चिल्लर गँग होती मला मदतीला, अजून गेली. लाजायला का पोरगी आहे का तू, हा.
किती तर पोरं होती, मोठमोठे पण माणसं होती, मदत करत होते. असं लाव, असं कर. आम्ही तिकडंच नेलता ढकलत. ते बोलले तिकडं कशाला गवतात नेतो, इकडं लाव. आणि हे पण आता सगळं स्वच्छ करून घेणार आहे नंतर मी. जसं जसं आपल्याला जमल तसं तसं कामं करायचे. अजून टायर नीट लावायचे आहेत. अगं ते आत्ताच लावून जाऊ ना टायर जमिनी टाकून. पण काय व्हायला लागलंय विषय, काही जण म्हणतात कुणी ढकलून देईल, खोड्या करतील, लोक आपले चांगले नाहीत. म्हणजे तू रोज संध्याकाळी घेऊन जात जा. मग मी इथंच आपले पाहुण्यांचं आहे घर, मग त्यांना विचारणार आहे की बाबा रोज रात्री मी तिथं लावू शकतो का. त्यांनी होकार दिला तर आम्ही तिकडंच ढकलणार आहे कोपऱ्यात. लावा कुलूप, चला. चला रे. का बरं चलता येईना, काय दुखतंय तुला? पिंपल्स कस काय एवढं आल्यात? आणि कस म्हणजे सतत? हा, आलं लक्षात माझ्या का आल्यात ते, आलं लक्षात. ते तेव्हाच येतं. काय बोलतात तेव्हाच येतं. म्हणजे तू याला कोथिंबिरीला किंवा कुठं शेताच्या कामाला जाती ना, तेव्हाच येतं ते. आणि हे ऐक, काय बोलणार होतं माझ्या लक्षात, आता आलं ते. आता एक आपण स्वच्छता करायला गेलतो म्हणून असं गेलतो, म्हणजे असं गबाळागत. आता तिथं हे असं गाऊनवर वगैरे नाही यायचं, साडी किंवा ड्रेस पण आहेतच की. या दोन्हीतलं काहीतरी व्यवस्थित टापोट टाप राहायचं, एकदम खटाखट टकाटक. समोरच्या माणसाला आपण जेवढं स्वच्छ असू ना, तेवढं माणूस थांबतंय. आपण जर समज इकडून शेंबूड निघतंय, इकडून कुठं तर हातावरती बाबा घाणच आहे, माणूस थांबतं का? नाही. म्हणजे एकदम टाप. सगळे बोलत होते मला. ज्या लोकांनी आढावा केला त्या लोकांनी पण सपोर्ट केला. आता सगळे सांगत होते येताना, आमचा पण सपोर्ट आहे तुला, हे ते. बाजूवाला ते दादा पण बोलला की, काहीच नाही बोलला, चांगला बोलला तो. ज्यांनी नाट लावलं होतं तेच चांगलं बोलले आत्ता. म्हणजे आणि सगळे म्हणते राईस पण ठेव, भेळ पण ठेव, असं म्हणतात. म्हणलं मला आधी ह्याला सपोर्ट द्या, मग ते पण करू. आता पावसाठी राहिलं आहे, नाही तर मी आता हे करून ठेवायचं आहे सगळं माल मसाला तयार. जास्त नाही बनवायचा आज, एक 60 एक वडापावाच्या आकारानं बनवू आज. ते लसूण सोला, मी कालच बोलले मला सोला. चहामध्ये पण अद्रक टाकत जा, म्हणजे तुला माहिती आहे ना चहात अद्रक टाकून चव चांगली. विलायचीची ती मी पण पेलोय, म्हणजे असं कितीतरी. आपण ती चहाच्या गाड्यावरती तशी विलायची कुठं असते मध्ये, फक्त अद्रकच असते मध्ये. कुठे चहा पेला होता? गुळाचा चहा नाही, आम्ही कोणी बनवलेला तिथं अद्रक टाकून ते हॉटेलवर चहा बनवला. मग मी कुठं पेलोय? लसूण, इलायची. लसूणच म्हणतोय मी. ते बोलत होते की पोरांना वगैरे असं, म्हणजे येण्यापासून बंधन नाही, पण पोरांना वगैरे म्हणजे असं सांगून ठेवायचं की हात वगैरे मध्ये पिठात वगैरे टाकू नका, किंवा तो आपण बोलतो ना कांदा काप, हे काप, असं मदतीला नकाच घेऊ तुम्ही. मी काय बोलतोय लक्ष आहे? मी काय बोललो सांग बरं? आणायची काय बंदी नाही, पण हात पण लावतो. हां, म्हणजे चांगलं व्यवस्थित टॉप. तुम्ही तिकडं डोळ्याआड कसं बनवून आणलेलं ते कोण नाही बघणार. इथं बनवताना लोक खाताना पिताना चांगलं. अगं फुलाचा हार राहिला, हार. आता आपलं ते धंदा त्यावरती एक पोट आपलं होणार आहे. मग बिझनेस म्हणजे असं एक व्यवसाय धंदा असं शब्द आहे ना, त्यात काय एवढं. ऐकी मग काय म्हणतोय मी की आपलं पोट त्याच्यावर चालणार आहे, त्याच्यासाठी हार आणायची होती. मी सकाळी एवढं बटाटे हे ते आणलं, पण ते लक्षातच नाही राहिलं माझं. बटाटे जास्तच झाले ना, त्याने दिलं नाही ना असं ते अर्ध वगैरे. जास्त कसं 8 दिवस अगं 50 किलो 8 दिवसात संपेल काय? पण आता सगळे तर म्हणतात बघ चांगलं चालणार आहे, तू काय काळजी करू नको. 8 दिवस चालल्यावर 8 दिवस पण जाणार नाही. चालल्यावर तुझ्या तोंडात पेढा साखर ग, सगळं चांगलं व्हावं. झालं का तुला 1 ग्राम सोन्याचे मणी? खरं इमानदारीनं तुझ्या त्या, म्हणजे आता चालणार नाही का? चालल्यावर म्हणलंय मी. हे सगळं ज्यांचं नियोजन होतं त्यांच्या विश्वासावर पण मला उतरायचंय. म्हणजे कोणी मला एवढा आयडिया दिली, काय दिली ते आता नंतर सांगू. चला, हा व्हिडिओ खूप मोठा झाला. बाय बाय.
बाय बाय कर. त्रिशा कशी करते आयडिया दाखव. आयडिया. असं नाही एकदम अशी बोट काढते बाजूला आयडिया असं हो इकडे बघ आयडिया कर बरं आता. आयडिया. खूप भारी बोलते. आयडिया. उठ तिला बघ